हाय मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. कसे आहात? मस्त ना? तर पहा, आज आपण चवीला खूपच टेस्टी लागणारी मस्त आणि झणझणीत अशी मिसळ पावची रेसिपी पाहणार आहोत. तर पहा, त्यासाठी मी सुरुवातीला काय करून घेतलेलं आहे तर पहा, मटकीला मोड आणून घेतलेला आहेत. म्हणजे मटकी 7 ते 8 तास भिजवून त्याला करी आणण्यासाठी ठेवले होते. तर पहा, ही करी आलेली मटकी मी एका कुकरमध्ये शिजवून घेण्यासाठी ठेवत आहे. तर पहा, ही घरच्या घरी मोड आणून ठेवलेली मटकी आहे. तर पहा, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. त्यानंतर थोडंसं मीठ आणि हळद घालून आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. बघा, आपल्याला एकच शिट्टी करायची आहे. जास्त आपल्याला मटकी शिजवून नाही घ्यायची. तर पहा, आपल्याला योग्य प्रमाणात मटकी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून ते छान तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालत आहे. पहा, त्यानंतर आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. खड्या मसाल्यामुळे काय होतं की आपल्या मिसळला खूप छान अशी टेस्ट येणार आहे. तर तुम्ही बघू शकताय, थोडेसेच मी घातलेले आहे. त्यानंतर आपल्याला मी 2 चिरून घेतलेले कांदे घातलेले आहेत. बघा, कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं खोबरं घातलेलं आहे. पहा, खोबरंही त्यामध्ये परतून व्यवस्थित घ्यायचं आहे. त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं आलंसुद्धा. हे सर्व आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर पहा, हे सर्व भाजून झाल्यानंतर पहा, कलरसुद्धा छान आलेला आहे. तर आता आपल्याला हे काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्वाचं वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, छान असं वाटण मी करून घेतलेलं आहे. तर हे वाटण आता आपल्याला राहिलेल्या अगोदरच्याच तेलामध्ये थोडंसं तेल घालून, तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून हे वाटण घालून आपल्याला छान असं अजून परतायचं आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ते घालून आता आपण परतूयात. पहा, छान असा लालसर रंग अजून आला पाहिजे याला. तर पहा, लालसर रंग आलेला आहे. यामध्ये आता आपण धना पावडर घालून घेऊयात. त्यानंतर चवीनुसार लाल तिखट म्हणजे प्रमाणात घालायचं आहे. लहान मुलं असतील तर थोडं बघूनच आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं हळद घातलेली आहे. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून त्यामध्ये बघा मी काय घालत आहे तर कोल्हापुरी मिसळ मसाला घालत आहे. तर पहा, याच्यामुळे मिसळला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही ट्राय करून पहा. हे छान असं सर्व मसाले परतून घेतल्यानंतर पहा, त्यामध्ये थोडंसं अजून थोडं पाणी घालून छान असा मसाला त्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर पहा, मसाला व्यवस्थित नाही भाजला तर त्याची टेस्ट बदलू शकते, त्याला थोडासा वास येऊ शकतो. तर पहा, त्यानंतर हे सर्व वाटण छान भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये जी आपण शिजवलेली मटकी होती ती मी घातली. छान असं सगळं परतून घेतल्यानंतर पहा, मी ह्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी घालत आहे. पहा, गरम पाणी हे गरम करूनच घालायचं आहे, तरच आपल्या मिसळला कट येणार आहे. तर कट खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी पाणी थंड वापरू नये, गरम करूनच घालायचं आहे. त्यानंतर मटकी शिजवताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं, म्हणून आता थोडंसंच मीठ घातलेलं आहे. त्यानंतर पहा, एक उकळी आणली. त्यानंतर थोडंसं झाकून ठेवते. पहा, छान असा आपल्या मिसळला कट आलेला आहे. त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर घालते. पहा, आपला किती छान असा कट आलेला आहे मिसळला. तर आपली ही मिसळ आता तयार आहे. तर आता मी सर्व करते. तर आपली ही मिसळ आता तयार आहे खाण्यासाठी. तुम्हीही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप अशी आवडेल. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक्यू.